नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. सोबतच आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटला फॉलो करून घ्या. त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा तुम्हाला रीलच्या स्वरूपात हे प्रश्न पाहायला मिळतील. जर तुम्ही अद्यापर्यंत आपले YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो. आज दिनांक 6 मे 2026. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, दरवर्षी 6 मे हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, आंतरराष्ट्रीय आहार निषेध दिन. याच्याबद्दलचं स्पष्टीकरण बघूया. शरीराच्या नैसर्गिक आकाराचा स्वीकार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. डाएटिंगमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करणे हा याचा मुख्य हेतू आहे. तर या दिवसाची सुरुवात 1992 मध्ये मेरी इन्व्हॉन्स यंग यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 2. आता दिनविशेषचा प्रश्न आलेला आहे. तर 1 तारखेपासून तर आजपर्यंत 6 मेचा जर आपण बघितला 5 पर्यंतचे दिनविशेष बघून घेऊया. 1 मे रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तर याच दिवशी जगभरात कामगारांच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा होतो. प्रश्न क्रमांक 3. दरवर्षी 2 मे रोजी कोणता महत्वाचा दिवस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, जागतिक टुना दिवस. स्पष्टीकरण. टुना माशाचे महत्व आणि शाश्वत मासेमारीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. तर संयुक्त राष्ट्रामार्फत म्हणजे युनायटेड नेशन ने हा दिवस घोषित केलेला आहे किंवा त्यांच्याकडून हा घोषित करण्यात आलेला आहे. जर तुम्ही आपला 2 मेचा व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये याबद्दल आणखी स्पष्ट आपण घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. 3 मे हा दिवस जगभरात कोणत्या नावाने साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन. लोकशाहीमध्ये माध्यमांच्या स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर युनेस्कोद्वारे या दिवसाचे आयोजन केले जाते. प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी 4 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन. लोकांचे रक्षण करताना बलिदान देणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा होतो. तर सेंट फ्लोरियन यांच्या सन्मानार्थ हा दिवस निवडण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 6. 5 मे रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, जागतिक हात स्वच्छता दिन. रुग्णालयातील आणि दैनंदिन जीवनातील संसर्ग टाळण्यासाठी हात धुण्याच्या महत्वाबद्दल हा दिवस आहे आणि जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने हा दिवस सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने म्हणजेच एम्स ने देशातील पहिली कोणती यंत्रणा नुकतीच सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, पहिली पोर्टेबल बेड साइड MRI प्रणाली. आता ही देशातील पहिलीच पोर्टेबल MRI यंत्रणा आहे जी थेट रुग्णाच्या बेडपाशी नेता येते. यामुळे गंभीर रुग्णांना MRI कक्षात हलवण्याची जोखीम कमी होणार आहे. कारण MRI करायचं म्हटल्यावर बरेचसे आता स्थितीत ऍक्सिडेंट झालेले रुग्ण आहेत, त्यांना ICU मधून त्यात हलवणं खूप त्रासदायक असतं. मात्र यामुळे ते आता सोपं होणार आहे. प्रश्न क्रमांक 8. जगातील पहिली शून्य उत्सर्जन कोळसा बॅटरी म्हणजेच झिरो इमिशन कोल बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, चीन. तर बघा, चीनने कोळशाचा वापर करूनही शून्य कार्बन उत्सर्जन करणारे नवीन बॅटरी तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. तर कोळसा जाळून वीज निर्मिती करण्याऐवजी थेट इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रियेचा वापर यात केला जातो. ठीक आहे, म्हणजे कोळसाचा वापर केला पण कार्बन उत्सर्जन झालं का? नाही झालं, प्रदूषण नाही झालं. प्रश्न क्रमांक 9. 2026 मध्ये आयोजित चौथ्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले? आणि प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, चीन. चीनने अंतिम सामन्यात फ्रान्सचा 3-1 ने पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. तर ही पुरुषासाठीची जागतिक बॅडमिंटन टीम चॅम्पियनशिप आहे.
प्रश्न क्रमांक 10 34व्या थॉमस चषक 2026 बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी डेन्मार्क. बघा, या स्पर्धेचे आयोजन डेन्मार्क मधील हॉर्सेन्स या शहरात करण्यात आले होते आणि डेन्मार्कने दुसऱ्यांदा या स्पर्धेचं यजमानपद भूषवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11 कर्नाटक सरकारने भारतातील पहिले राज्य शासनाद्वारे संचालित अंतराळ तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र कुठे सुरू केले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बेंगळुरू किंवा बँगलोर सुद्धा असं प्रश्नामध्ये येऊ शकतं. तर हे केंद्र बेंगळुरू किंवा बँगलोर येथील ज्ञान भारती कॅम्पस परिसरात स्थापन करण्यात आले आहे आणि इस्रोच्या सहकार्याने हे केंद्र स्टार्टअप्सना तांत्रिक मदत पुरवणार आहे, म्हणजे नवीन उद्योग जे सुरू होत आहेत त्यांना. प्रश्न क्रमांक 12 भारतातील पहिला ग्रीन मिथेनॉल निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. ठीक आहे, भारतातील पहिला या कॅटेगरीतला प्रश्न आहे. भारतातील पहिला, जगातील पहिला, महाराष्ट्रातील पहिला या कॅटेगरीतले प्रश्न खूप महत्वाचे असतात. तर याबद्दलचं स्पष्टीकरण बघूया. केंद्र सरकारच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत हा प्रकल्प गुजरातमध्ये सुरू होत आहे. तर हरित इंधन निर्मितीमध्ये गुजरात हे देशातील आघाडीचे राज्य ठरत आहे. प्रश्न क्रमांक 13 गुजरातमधील कोणत्या ठिकाणी भारतातील पहिला ग्रीन मिथेनॉल प्रकल्प उभारला जात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी कांडला. ठीक आहे, हा पण भारतातील पहिला आहे. तर गुजरातच्या कांडला बंदरावर म्हणजेच दीनदयाल पोर्ट ऑथॉरिटी हा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. तर याद्वारे वर्षाला अंदाजे 30,000 टन ग्रीन मिथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 14 सिनबॅक्स 2 2026 हा द्विपक्षीय लष्करी सराव भारत आणि कंबोडिया दरम्यान कुठे आयोजित करण्यात आला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कॅम्प सॉन्ग्रोंग कंबोडिया या देशामध्ये कॅम्प सॉन्ग्रोंग या ठिकाणी भारत आणि कंबोडिया द्विपक्षीय लष्करी सराव ज्याचं नाव सिम्बॅक्स 2 2026 आहे. तर भारत आणि कंबोडिया यांच्यातील हा संयुक्त लष्करी सराव कंबोडियातील कॅम्प सॉन्ग्रोंग येथे आयोजित करण्यात आला आहे आणि या सरावाचे मुख्य लक्ष आहे संयुक्त राष्ट्र शांतता मोहीम युनायटेड नेशन पीस कीपिंग ऑपरेशन्स यावर याचं मुख्य लक्ष आहे. प्रश्न क्रमांक 15 2026 मध्ये आयोजित सिनबॅक्स या भारत कंबोडिया लष्करी सरावाची कितवी आवृत्ती पार पडली? तर ही दुसरी आवृत्ती होती ऑप्शन बी. मग पहिली आवृत्ती कधी झाली? तर या सरावाची पहिली आवृत्ती 2024 मध्ये पुणे या ठिकाणी म्हणजे पुण्यातील औंध या ठिकाणी पार पडली होती. तर ही आता दुसरी आवृत्ती कंबोडियामध्ये होत आहे. भारतीय लष्कराच्या वतीने मराठा लाईट इन्फंट्री ही तुकडी या सरावात सहभागी झालेली आहे. तर मित्रांनो, हे होते आजच्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडी वालाच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. तुमच्या काही सूचना असतील ते कमेंट मध्ये नक्की कळवा. तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम या ठिकाणी आणि युट्यूब सुद्धा देत असणाऱ्या भरभरून प्रतिसादाबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.